मला माहिती ना कुठं चाललंय ते. हा ओळखतो ना भाई. मला माहिती ना कुठं चाललंय ते. हा ओळखतो ना भाई. आता जर तुम्ही प्रेममध्ये फ्रेंडशिप व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडला चालेल. त्याच्यावरती हे जे ट्युटोरियल आहे ते आपण आणलेलं आहे. आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हाच व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता. हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी जे पण यूज केले ऑल मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. हेच मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा देत असतो. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल. तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं कॅपकट इथे ओपन करायचं आहे. कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथून जो आपण बीट मावडी दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मावडी इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करायचं आहे. ते थोडं स्क्रोल करायचं आहे. इथे तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचा आणि इथून तुम्हाला आहे ना बीट जेथून चेंज होतात तेथून हा जो व्हिडिओ आहे तो स्प्लिट करायचा. पहिली बीट बघायची आपल्या कुठे चेंज होत आहे ते आपली बीट आहे त्याशिवाय इथून चेंज होत आहे. तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करू इथून स्प्लिट करायचं. ह्याच्या पुढची बीट बघायची कुठे चेंज होत आहे, इथून चेंज होत आहे इथून स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची इथून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत कट करत नाहीच आहे. नेल्यानंतर हा जो पहिला भाग झाला वेगळा त्यावरती क्लिक करायचं. थोडं इथे स्क्रोल करायचं, ते रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचा जो फोटो इथून ॲड करून घ्यायचा, म्हणजे तुमचा आणि तुमच्या मित्राचा सोबत असलेला. अशा प्रकारे इथून ॲड केल्यानंतर 2 बोटाने सेट करायचं आहे. सिम्पली दुसऱ्या बीट बसायचं आहे, तोच फोटो इथून ॲड करायचा, पुन्हा 2 बोटाने सेट करायचा आहे. अशा प्रकारे पुन्हा आपल्या तिसरा ओके. अशा प्रकारे तर इथून पुढच्या पण बीटला आहे ना अशा प्रकारे फोटो आहे इथून ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो फोटो आहे दुसरा तिथे यायचं त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. थोडं स्क्रोल करायचं आहे, ते ॲडजस्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. सॅच्युरेशनवरती क्लिक करून सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करायचं आहे. फिल्टरवरती क्लिक करायचं आहे. रेट्रोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला आहे ना AGFA 400 हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. सिम्पली तो सिलेक्ट करून ह्याची लेंथ संपूर्ण यायची. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, ह्या फोटोला दिलं आहे ना दुसऱ्या फोटोला त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला द्यायचा. असंच करत शेवटच्या फोटोपर्यंत तो जो इफेक्ट आहे इथून ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर इथे आपल्या पहिल्यांदा जुटायचं आल्यानंतर इथून बॅक करायचं. ओव्हरलेचे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. मी जे PNG दिले मटेरियलमध्ये ते तुम्हाला इथून ॲड करायचं आहे. इथून हे PNG ॲड केल्यानंतर ह्याची जी लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची. अशा प्रकारे नेल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. इथे की द्यायची. अशा प्रकारे हा कीचा ऑप्शन आहे तिथे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ह्या फोटोच्या शेवटला एक की द्यायची. दुसऱ्या फोटोच्या तिथे यायचं, त्या फोटोच्या पहिल्या आणि शेवटला की द्यायची. पुन्हा तिसऱ्या फोटोच्या पण अशा प्रकारे की द्यायची. हे जे पहिला फोटो आहे तिथे येऊन हा जो फोटो आहे अशा प्रकारे थोडा झूम करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा फोटो आहे तिथे यायचा आहे. हा फोटो आहे तो राईटला न्यायचा आहे, सॉरी लेफ्टला न्यायचा आहे. आणि हा जो फोटो आहे इथून सिम्पली तिसरा जो फोटो आहे त्याच्या शेवटच्या कीला यायचं आहे. आणि हा जो फोटो आहे तो तुम्हाला आहे ना तर हा राईटला न्यायचा अशा प्रकारे ओके. अशा प्रकारे ठीक आहे. त्याच्यानंतर आपला जो हा तिसरा फोटो आहे त्याला आहे ना तर अशा प्रकारे पहिली की द्यायची. पुन्हा त्या चौथा फोटो सोडायचा आणि 5व्या 6व्या 7व्या फोटोला आहे ना सेम आपण पहिले जे 3 की दिल्या तशा बाहेर देऊन घ्यायच्या. आता मी काय करतो इथून फोटो ॲड करून घेतो आणि त्यांना की पण देऊन घेतो. आता तुम्हाला सांगितले कशा प्रकारे की द्यायच्यात त्या येथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहे तिथून ॲड करून घेतले आहेत. आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं. मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला पुल आउटचं जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली दुसरं जे ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ओव्हरलेच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला ब्लॅक फेडचा इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो आपला आहे ना चौथा फोटो आहे ना तिथे यायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. कंबोच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं. पुन्हा त्याच्या पुढचं जो फोटो आहे तिथे यायचं. इथे इंच ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकलचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायचं. या फोटोला आपल्या सेविंग बॉटमचा इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. इथून इफेक्ट ॲड केल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा जुटायचं आहे. इफेक्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं आहे. अगेन व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून येथे तुम्हाला आहे ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे.
यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूम नावाचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा पहिला फोटो तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली 8 सेकंदाच्या मागचा जो हा टिंब आहे ना ते यायचं अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं अशा प्रकारे. यामध्ये तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट मिळून जाईल पहिलाच. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल 10 सेकंदाच्या तिथपर्यंत ठेवायची आणि सिम्पली हा जो आपला आहे ना 10 म्हणजे शेवटून दुसराच फोटो आहे त्याचे जेथून आपण स्प्लिट केलं ते त्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 3 स्क्रीनचा इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचं आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे जेवढा आपला हात शेवटून दुसरा फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.